नमस्कार, संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,46,700 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,47,483 रुपये। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे छत कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली। रत्नागिरीत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकावरील नव्याने बांधलेल्या छताचा एक भाग कोसळून ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले। अहिल्यानगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस। अहिल्यानगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पाऊस झाला असून सरासरी 17% पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे खरीप पेरणीला वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आगामी काही दिवसातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे। काश्मीरात 24व्या मजल्यावरून पेवर ब्लॉक कोसळला, 4 जण जखमी। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे काश्मीरा येथील निर्णयाधीन इमारतीच्या 24व्या मजल्यावरून सिमेंटचा पेवर ब्लॉक खाली पडून शेजारील घरात कोसळला। या दुर्घटनेत एक महिलेसह 4 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भाईंदरमध्ये झाड कोसळून व्यक्तीसह लहान मूल जखमी, थरार सीसीटीव्ही मध्ये कैद। भाईंदर पश्चिम येथील इंदिरा कॉम्प्लेक्स परिसरात मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून एका व्यक्तीसह लहान मूल जखमी झाले। दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। वसईच्या मधुबनमध्ये पाणी साचले, जनजीवन विस्कळीत। वसईतील मधुबन परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत, त्यामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले असून वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नालासोपाऱ्यात मुख्य रस्ता जलमय, वाहतूक ठप्प। नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात मुसळधार पावसामुळे स्टेशन ते वसईला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सुप्रिया केमिकलचे दूषित पाणी उघड्यावर, ग्रामस्थांचा संताप। लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीचे रसायनयुक्त दूषित पाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। संतप्त नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला असून व्यवस्थापकांनी ही दूषित पाणी बाहेर पडण्याची कबुली दिल्याचे समोर आले। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, रेल्वे ट्रॅकवर पाणी। मुसळधार पावसामुळे नालासोपारा परिसर जलमय झाला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वे सेवेलाही फटका बसलाय। नाले सफाई आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थापनेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड, वाहतूक बंद। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून MSRDCने मिसिंग लिंक सह घाट विभागातील वाहतूक तात्पुरती बंद केली। प्रशासनाकडून दरड हटवण्याचे आणि सुरक्षतेची पाहणी करण्याचे काम सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाणी साचले, दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील फूट मॉल परिसरात पाणी साचल्याने दोन्ही दिशेने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे, त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रशासनाने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। अमित साटम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेचे आंदोलन। मुसळधार पावसामुळे मुंबईत घडलेल्या दुर्दैवी घटनांप्रती असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मुंबईकरांच्या मृत्यूची खिल्ली उडवण्याचा आरोप करत मनसे नेत्यांच्या उपस्थितीत परळ येथे आंदोलन करण्यात आले। दरड कोसळून 5 आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला। कर्जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने 5 आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला। रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना 7 ते 8 किलोमीटर पायपीट करावी लागत असून प्रशासनाने तातडीने रस्ता पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, जुना रायता पूल वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर गेल्याने कल्याण अहिल्यानगर मार्गावरील जुना रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूल बंद झाल्याने परिसरातील 5 गावांचा संपर्क प्रभावित झाला आहे। रितू तावडे व किशोरी पेडणेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केली। सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक सूचना दिल्या।
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड, काही गाड्या रद्द तर काही गाड्या वळवण्यात आल्या. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील टनेल क्रमांक 40 येथे दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे काही गाड्या रद्द तर काही वळवण्यात आल्या असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जतच्या पळसदरी ठाकूरवाडीत दरड, 5 वाहनांचे नुकसान, रहिवाशांचे स्थलांतर. कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत पहाटे दरड कोसळून 2 4-चाकी व 3 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुख्य रस्ता बंद झाल्याने प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू केले असून पुढील धोका लक्षात घेऊन ठाकूरवाडीतील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मोहरम कार्यक्रमातील हल्ल्याप्रकरणी एसीबींकडे तक्रार. गुहागर मधील मोहरम कार्यक्रमात महिलांना मारहाण व दागिने हिसकावल्याचा आरोप करत पीडितांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. गुहागर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे. पेप किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुखरूप सुटका. माथेरान जवळील पेप किल्ल्यावर मुसळधार पावसात अडकलेल्या 12 ट्रेकर्सची शिवगर्जना रेस्क्यू टीम आणि नेरळ पोलिसांनी सुखरूप सुटका केली. दरड कोसळून जखमी झालेल्या 31 वर्षीय ट्रेकरचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करंजी घाटात रस्ता वर्षभरापासून रखडला, स्थानिकांचा संताप. अहिल्यानगरातील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याच्या घटनेला वर्ष उलटले तरी दुरुस्ती न झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला असला तरीही प्रत्यक्ष काम झाले नसल्याचा आरोप करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कल्याण पूर्वेत घराचे छत कोसळले, महिला गंभीर जखमी. कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात घराचे छत कोसळून आशाबाई गांगुर्डे या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत मदतीचे आश्वासन दिले. तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.